वेलकम गाइस, स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये। तर आज मी चाललेलो आहे, पहिला दिवस आहे, तुम्हाला माहितीच असेल मी काय चाललेलो आहे, तर सांगायची गरज नाही तुम्हाला। तर बघा मी रेडी बेडी झालेलो आणि हे केस भाई मला कटाला आलेला, अरे एकदा वरती होत नाही भाई, परमनंट टायनिंग बोलतं त्याच्या बहिण नुसतं खाली येत दहावेला। काय बोलावं, राग आलेला आहे बिनवर केसांवर। जाऊ दे, तो विषय वेगळा झाला, पण आपल्याला जावाच आहे आता JNPT। तर मी JNPT जावासाठी निघलो। A few moments later. त्याच्यानंतर बघू शकता मी JNPT पोचलो सुद्धा आहे। JNPT दाखवासारखं काय आहे बहिण, आपण सिंगल माणसं माहिती आहे ना, ते तुम्हाला दाखवलं असतं। एकटा आलो, पहिल्या दिवशी बोल कोण असतील काय असतील माहिती नाही, तरी मी आलो, माझ्या अंगाला जाम खुजले आहेत ना। घरून बसला राहता येत नाही, तर मी गेलो स्टार्टिंगला। बघू शकता मस्त कचाकच सजवलेला होता, मला वाटला का कोण नसे, पण थोडीफार मंडळी होती। तर मी पहिली गाडी बिरी लावली आणि मग गेलो। इथं बघू शकता तुम्ही, इथं असं या काय टाकलेलं आहे काय माहिती, या टाकलेलं आहे, या गाड्या बिऱ्या नको यावाला पुरं त्याची मुलं। आणि तिकडं आरती चालू होती, म्हणून वाटते आरती नंतर सगळं काही चालू होणार होता असं मला खबर आलेली। ती खबर कशी आली ती आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत, पण आलेली। नहीं साळुंखे के यहाँ कुछ तो गडबड है। अरे बाबा तुम्ही विचार करता तसं काय नाही, अरे म्हणणार भाई मैत्रिणीने सांगला तसा, त्याच्यामुळे मी तसा बोलतो, तुम्ही वेगळा अर्थ करता बहिणी लगेच भाई, म्हणून भाई मला पट्ट नाही या बरोबर नाही। जाऊ दे, तो विषय झाला वेगळा। तर बघू शकता देवी मस्त चांगली सजवलेली होती आणि इथं पाया पडत होती माणसा। त्याच्यानंतर चालू होणार होता गरबा, त्याच्यानंतर झाला चालू सर्व काही बघू शकता तुम्ही। तर थोडीफार मंडळी होती स्टार्टिंगला, मला वाटलं का आता काही मंडळी बिंडली यावायची नाही, इतकीच मंडळी आहे, पण नाही, मी चुकीचा होतो। कारण की हळू ती मंडळी वाढत गेली, इतकी वाढली का नंतर जागाच नाही राहिली। अरे बाबा यो भाई हाय कोणतरी बहिण नुसता फोनवर, अरे आवरा तरी काय चॅटिंग करायची याच्या बहिण, नाचताना तुम्हाला चॅटिंग करायला लागते भाई, या म्हणा पटला नाही, या बरोबर नाही, या चुकीचं करता ही भाई पोच देते। मला वाटते या नॉर्मल नातालाच नाही, या डायरेक्ट नंबर घेवायसाठी आलेले आहे। मला माहिती आहे भाई, जो अनाऊन्स केला नंबर आहे तेव्हापासून भाई यांचा डान्स भाई डबल झाला, तुम्ही बघू शकता जोश। अरे भाई यालाच तर बोलतो ना डान्स खरा, म्हणजे सगळं पॉवरफुल डान्स भाई। मी चांगलाच बोललो भाई, तुम्ही चुकीचा अर्थ घालता भाई, मना या पट्ट नाही रे भाई। मी चांगला बोललो तर लगेच तुम्हाला चुकीचा वाटते, आता मी चांगला बोललो तरी त्या मना स्वतः जाऊ दे। नंतर गेलो, भूक लागली, बोलू शॉपिंग सेंटरमध्ये जाते, तर पिवाला काय घेऊ, या घेतला काय होता काय माहिती याच्या बहिणं। तर 20-20 रुपयाला बहिणी इकतात बहिणं, आवरा मग कधी म्हणा हे पट्ट नाही बहिणं। इथं बघू शकता बॅलेन्स चाललंय का काय, इथं याच्या नंतर लागले अवदसा म्हणजे तुम्हाला समजलं असेल, म्हणजे लागला पाऊस पडायला याच्या बहिणं, आयाशिव पाऊस पडायला लागला। याच्या मला वाटलं तर मंडळी कमी होईल, कारण पाऊस पडत होता, पण मंडळी काय हाराचं नाव घेत नव्हती, हे मंडळी नाचते बस। आणि जे कोणते कॉमेंटेटर होतं ते सुद्धा भाई तुम्ही थांबायचं नाही, तुम्ही नाचत राहा, बघूया पाऊस जिंकतंय का बोलतं तुम्ही बहिणी। यांच्या अंगाने काय जोश आला काय माहिती, सगळीच जण मग उतरायला लागेल। या ना बघून नाकवाच्या हटून लयच्या बहिणी, नाकवा मारत बस रे नाकवा रे नावा, अरे कसली स्टेप आहे बैच्या बहिणी, मार बस नाकवा। नंतर विचारायला मी उतरते भाई, पण भाई नको बोलू, मी उतरलो तर सगळेजण भाई मनात बघत राहतील, मला माहिती आहे त्याच्याबद्दल भाई पण नको, आपण उतरायचं नाही, आपण फक्त बघायचा। कारण आपण जास्त नाचायला लागलो माहिती आहे ना, आपण बेकार नसतो, आवरा बेकार नसून का डायरेक्ट बाहेर काढतील आपल्याला, मुलं नको बोलू, नाचलेला नाही भराय।
अरे बाबा एक सांगायचंच विसरलो, माझे लेन्स सगळा पाणी पडलेला होता आणि तो पाणी आत गेला, त्याच्यामुळे तो जरा फुसट झाला, त्याच्यामुळे तो तसा दिसतोय. तर आता ॲडजस्ट करून घ्या, कारण की बघा या दावेला होणारच आहे, समजून घ्या. आबो आवरा भारी नाचत होता, मला वाटतं की 10वीला पास झालाय, त्याच्यामुळे जास्त आनंद झाला. अरे मला असं वाटतंय, कारण की भाई 10वीवालेच आवरं फास नसताना आवरा आनंद भाई, आवरे वयान भाई बेकार काम आहे भाई. आवरा आनंद आम्हाला नाही नसताना, बेकार नसताना. तर बघू शकता स्टेप बीप मारत होते हे सगळी जण. अरे भाई ही स्टेप मारत होते तर आमची इच्छा झाली स्टेप मारायची, पण भाई जाऊ दे बोलू, पहिला दिवस आहे, काय स्टेपा मारायच्या याच्या बहिणं. आपण स्टेपा मारल्या तर बहिणं बाहेर करतील, त्याच्यामुळे बोलू नको मी स्टेप बीप मार, जाऊ दे नसू दे ना. त्यांना वाटला पोरात भारी नसतात भाई, पोरी भारी नसतात. आज मला समजलं का या स्टेपी भाई खरा सांगते आम्हाला जमत नाही, कारण की भाई थोडा प्रॅक्टिस करायला लागते ना. आवरण आमची मेहनत नाही का आम्ही प्रॅक्टिस करून नाचायला जाऊ. आमच्यानं कसं आहे अंगण जावाचा ना उपट्या घालायच्या नाही यावाच्या, कसा नाचत आहे ढाचूक ढुसूक असं असतंय. बघू शकता यू प्रॅक्टिस करून आली आय थिंक मला वाटते, त्याच्यामुळे ती प्रॉपर नसतात. तर आम्हाला प्रॉपर नाचता येत नाही, पण येते तसं आम्ही नाचतो. याच्यानंतर बंटी भाई बोलता चल उतरू, बोलता आपण आपल्याला स्टेपा येतात, आपण स्टेपा 2-3 मारू बहीण. पोरी बोलते इम्प्रेस होतील. मी बोलू भाई नको, पोरी नाही इम्प्रेस व्हायच्या भाई, आपल्याला कोण नाही बघायचा. तर बोलते भाई खोपट्याची इज्जतचा सवाल आहे, चल उतरू. मग गेली उतरायला येई नाही तरी हातपाय हलवतून कसा बसा चला, जमला तर जमला बोलू. जास्तीत जास्त बहीण माझून असं 10वीला केसानं वाजते, काय बोलू भाई, केस माझ्या अंगाशी आलं भाई. 2000 कपडे काही नाही बहिणी, नुसतं हातानं बहिणं डोल्यावर केस बहिणं. डबल नाही करायचं बहीण, आहे नाही मी निघाल. बघला भाई म्हणावं जमला भाई, म्हणा येतंय सगळा, पण भाई मी नाच नाही जमला. भले ते स्टेप कावल्यासारखे असं होते, पण जमला भाई बघा. तर याच्यानंतर सगळा संपला, कारण की टायमिंग फक्त 10पर्यंत असतं. ते सर्व सरकारचं नियोजनाप्रमाणे 10 टायमिंग भेटला. 10 नंतर मग गाणी लावले आणि मग नाचाची सुरुवात केली.
पहिल्या दिवशी आहे तर 10व्या दिवशी काय होईल? आई बरोबर बोलला असतो. पहिल्या दिवशी हातपाय दुखायला लागलं, 10व्या दिवशी पर्यंत बहीण हॉस्पिटलमध्ये जावायची पेल नाही आली तर तरी आवरा अंग दुखायला लागलेलं. याच्यानंतर बघू शकता अख्खा वाला झालेलो मी, घूम झालेलो. याच्यानंतर बोललो आता काय जाऊ, घरा जाऊची इच्छा होती. बोललो जाता जाता बोललो एक जसकारला फेरी मारताय, पाय बिया पडताय, त्याच्यानंतर मग घरी जाते. मग जसकारला गेलो चेक करायला, तर जसकारला बघू शकता पूर्णपणे खाली होता. म्हणजे पहिल्या दिवशी त्याचं काहीच नव्हता, गर्भ म्हणजे नाचलीच नाही असं आय थिंक मला समजलं. आणि त्याच्यानंतर बघू शकता देऊळाच्या आतमध्ये होती सगळी माणसं. गेलो, पाया बिया पडला आणि त्याच्यानंतर मग मी घरी जायला निघलो. तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी. तिथपर्यंत टाटा, बाय बाय. मी चालू घरी.